सरकार शेतकरी कर्जमुक्तीच्या बाजूने समिती अहवालानंतर निर्णय घेऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. तीस जून 2026 पर्यंत कर्जमाफीचं आश्वासन मिळालं. कर्जमाफीची तारीख जाहीर करा हीच मागणी होती. मुख्यमंत्र्यांशी केलेल्या चर्चेनंतर बच्चू कडूंचं वक्तव्य. जगात कुठेही ईव्हीएमचं मतदान होत नाही, सर्वत्र बॅलेट पेपरवरच मतदान होतं. मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यातून राज ठाकरेंचा हल्लाबोल. 1 तारखेला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, दिल्लीपर्यंत आवाज पोहोचवा, राज यांचं तमाम जनतेला आवाहन. मोर्चाला राज स्वतः लोकलनं जाणार. आमच्या गाठी भेटी आता सुरूच राहणार, उद्धव ठाकरे आणि माझी भेट होतच राहणार. उद्धव ठाकरेंसोबतच्या भेटीवर राज ठाकरेंचं वक्तव्य. राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर थेट निशाणा. मुख्यमंत्री पद आणि सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू, मुख्यमंत्री पदासाठी किती लाचारी करायची, राज ठाकरेंचा सवाल. महाराष्ट्रात नमो टुरिझम सुरू करण्याचा डाव, शिवनेरी रायगडवरील नमो टुरिझम सेंटर फोडणार, राज ठाकरे यांचा सरकारला इशारा. मुंबईत मराठी माणूस अल्पसंख्याक झालाय, अमराठींची संख्या बहुसंख्य. द एन्काउंटर विथ वृषाली कदम या शो मध्ये संजय निरुपम यांचं वादग्रस्त वक्तव्य. राज ठाकरे मनसेचा पैसा स्वतःकडेच ठेवता, कार्यकर्त्यांमध्ये वाटत नाही, शिवसेना नेते संजय निरुपम यांचा गंभीर आरोप. महाविकास आघाडीला हिंदू शब्दाची अलर्जी, रडीचा डाव खेळण्यात महाविकास आघाडीची पसंती. अमित साटम यांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल. पवईत मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचं पोलिसांकडून एन्काउंटर, सर्व 17 मुलांसह एका ज्येष्ठ नागरिकाची सुखरूप सुटका. सरकारच्या आर्थिक बेशिस्तपणाचा फटका लहानग्या मुलांना, राज्य सरकारनं 2 कोटी थकवल्यानं आरोपीनं मुलांना ओलीस धरलं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा. गाड्या फोडायच्या असेल तर सत्ताधारी लोकांच्या फोडा, अकोल्यात प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल. जैन बोर्डिंग प्रकरणावरून घाणेरडं राजकारण, तर काहींनी आपला स्वार्थ साधून घेतला. नाव न घेता मोहोळांचा धंगेकरांना टोला. सरकारनं रोहित आर्यला दिलेलं पत्र जय महाराष्ट्रच्या हाती. स्वच्छता मॉनिटर प्रकल्पासाठी दिलेलं पत्र समोर, याच प्रकल्पाचे 2 कोटी शिक्षण विभागाकडे थकीत.